रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपला वनस्पतीची ओळख हा एक यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे औषधी उपाय, वनस्पतींची तांत्रिक माहिती, घरगुती नुस्खे, घरगुती फॉर्म्युले किंवा माझ्या जीवनातील काही मी जे महत्त्वाचे उपाय आहेत ते मी आपल्यापर्यंत शेअर करत असतोय, सांगत असतोय. तर मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, मला अनेक कमेंट आल्या होत्या की महाराज कोडवरती एक औषध बनवा. तर बघा, मी तुम्हाला आज अंगावर उठलेले पांढरे कोड, पांढरे चट्टे, त्याच्यावर एक तुम्हाला फॉर्म्युला देणार आहे. हा फॉर्म्युला ना कुठल्या पुस्तकातला आहे, ना कुठल्या ग्रंथातला आहे, ना कुठल्या वैद्यांचा आहे. हा फॉर्म्युला पूर्वजांच्या खजिन्यामधून प्राप्त झालेला फॉर्म्युला मी आज तुम्हाला देत आहे. याने तुम्ही जर उपचार केले तर तुम्हाला 100% याचा रिझल्ट येईल. 100 नाही, 101% रिझल्ट येईल. इतका जबरदस्त असा हा फॉर्म्युला आहे. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल व्हिडिओवरती, चॅनलवरती, तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक अवश्य करा. मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर बघा, एक कमेंट आली होती की महाराज पांढऱ्या कोडवरती व्हिडिओ बनवा. तर पांढऱ्या कोडवरती मी तुम्हाला व्हिडिओ बनवतो. पांढरे कोड म्हणजे बघा, तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतात अशा प्रकारचे जे पांढरे कोड असतात. तर ह्या पांढऱ्या कोडांवरती मी तुम्हाला आज एकदम एक जबरदस्त असा फॉर्म्युला सांगणार आहे. हा फॉर्म्युला आपण करून आणि हा फॉर्म्युला आपण करायचा आहे आणि आपणच तो औषध आपण बनवायचं आहे आणि आपणच त्याचा वापर करायचा आहे. तुम्हाला औषध कसं बनवायचं, काय करायचं, वापर जर कळत नसेल तर तुमच्या आजूबाजूला कुठल्याही डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्ल्यानं ते औषध बनवा आणि हा उपाय करा. तर बघा, पहिला उपाय मी सांगत आहे तुम्हाला, चित्रक नावाची वनस्पती. चित्रक नावाची वनस्पती आता इथं नाही आहे, पण ज्यांना माहीत आहे त्यांनी करा, कारण चित्रकावरचा दुसरा व्हिडिओ मी लगेचच घेऊन येणार आहे. तर चित्रक नावाची वनस्पतीचं मूळ काढायचं आहे. ते पाण्यावरती दगडावर उगाळून, घासून आणि त्याचा ते उगळलेलं चित्रकाच्या मुळीचा उगळलेला लेप तुम्ही पांढऱ्या कोडवरती लावायचा आहे. असा पांढऱ्या कोडवरती लावल्यानंतर तिथं फोड येईल, तिथं जखम होईल. ती जखम बरी झाल्याच्या नंतर तुमचा पांढरा कोड पूर्णपणे गायब झालेला असेल. हा उपाय तुम्हाला फक्त एकदाच करायचं आहे. एकदाच तुम्हाला चित्रकाचं मूळ आणून ते उगाळून त्याच्यावरती लेप द्यायचा आहे. हा उपाय एकदाच करा. एकदा केल्यानंतर तिथं जखम होऊन आणि तुमचा तो कोड पूर्णपणे बरा होऊन जाईल आणि काही दिवसानंतर तुमची जशी चमडी होती तशीच ती होऊन जाईल. तर हा एक तुम्हाला मी कोडावरचा उपाय सांगितलेला आहे. आता दुसरा उपाय एकदम जबरदस्त असा उपाय आहे. बघा, दुसरा उपाय सांगत आहे. हा उपाय लक्षपूर्वक ऐका आणि लक्षपूर्वक हा उपाय ऐकून तुम्ही याचा औषधी उपाय करायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे निरगुडीचा पाला. तर निरगुडी ज्यांना ओळखू येत नाही त्यांना मी इथे हे फोटो दाखवत आहे. बघा, तर निरगुडी काय करायचं आहे, निरगुडीचा पाला 1 मुठभर, निंबाचा पाला 1 मुठभर, कडुनिंब आहे बघा, तर कडुनिंबाचा पाला 1 मुठभर, निरगुडीचा पाला 1 मुठभर आणि गंधक. तुम्हाला बाजारामध्ये किंवा कुठल्याही बाजारामध्ये तुम्हाला गंधक मिळतंय. तर गंधक ज्यांना माहीत नाही, असा गंधक असतंय, डबीच्या रूपानं पण असा गंधक असतंय. तर गंधक घ्यायचा आहे आपल्याला. बघा काय करायचं आहे, निरगुडीचा पाला, निंबाचा पाला, गंधक आणि खोबरेल तेल, हे सगळं साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे. इथं दाखवल्या गेलेले आहे. तर हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही काय करायचं आहे, खोबरेल तेल पॅरेशूटचं असावं किंवा चांगल्या क्वालिटीचं खोबरेल तेल घ्यायचं आहे. खोबरेल तेल जास्त प्रमाणामध्ये टाकायचं आहे. त्या खोबरेल तेलामध्ये 1 मुठभर किंवा 5-6 पानं टाकायचे आहे. तुम्हाला जर साधं उपयोग करायचं असेल तर 5-6, 4-5 पानं टाकायची आहे. ती काय करायचे, 5-6 लिंबाची पानं, 5-6 निरगुडीची पानं किंवा तुम्ही 1 मुठ टाकू शकता, तुम्हाला जसं औषध बनवायचं असेल तसं. तर मी एका मुठीचा अंदाज सांगतो. 1 मुठभर निरगुडीचा पाला, 1 मुठभर निंबाचा पाला, 1 चमचा त्याच्यामध्ये आपल्याला ते काय टाकायचं आहे, गंधक टाकायचं आहे. 1 चमचाभर गंधक, निरगुडीचा पाला आणि निंबाचा पाला टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खोबरेल तेल टाकायचं आहे. ही तिन्ही औषधं खोबरेल तेलामध्ये उकळून घ्यायची आहेत. खोबरेल तेल इतकं टाकायचं की ते पूर्णपणे त्याच्यात गाडलं पाहिजे. गाडल्यानंतर उकळून घ्यायचं आहे. उकळून घेतल्यानंतर थंड होऊन काचेच्या बाटलीत भरून ठेवा आणि हे लावत असताना याला हात बोट काही लावू नका. म्हणून मी सांगतो, तुम्हाला जर बनवण्याची प्रक्रिया माहीत नसेल किंवा माहीत नसेल तर एखाद्या वैद्याच्या सल्ल्यानं पण हे बनवू शकता तुम्ही. तर काय करायचं आहे, निरगुडीचा पाला, निंबाचा पाला, गंधक आणि खोबऱ्याचं तेल उकळी देऊन घ्यायचे त्याला आणि उकळी आल्याच्या नंतर ते गाळून बाटलीत भरून ठेवायचं आणि काडीनं त्या कोडावरती लावायचं आहे. काय करायचं आहे, काडीनं कोडावरती लावायचं आहे. याच्यासारखा जबरदस्त उपाय तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटणार नाही आणि कोणी सांगणार बी नाही. बघा, मी हा एवढा जबरदस्त उपाय सांगितलेला आहे. बघा, तर काय करायचं आहे,
ते काडीनं त्या कोडावरती लावायचं आहे। 2-3 वेळा जर लावलं किंवा एकदा लावल्यानेही जातंय, परंतु 2-3 वेळा जर लावलं तर 100% तुमचे कोड पूर्णपणे बरे होऊन जातील। एकदम जबरदस्त असा हा उपाय मी आपल्यासाठी सांगितलेला आहे पांढरे कोड जाण्यासाठी। हे जे औषध आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। याचा उपाय करून आपण आपल्या शरीरावरचे पांढरे कोड पूर्णपणे बरे करा। आता काही नंतर कमेंट करतील मला किंवा कॉल करतील, महाराज आम्हाला हे औषध बनवून द्या। आपल्याकडे औषधं बनवली जात नाही किंवा मी कुठलेही औषध देत नाही। तर ही औषधं मी तुम्हाला सांगितलं आहे, तुमचे डॉक्टर तुम्ही, तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही स्वतः ही औषधं शोधा, बनवा आणि करा आणि सुखी आनंदी व्हा, निरोगी राहा, असं माझं ह्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्याला सांगणं आहे। तर एकदम साधा सोपा उपाय पुन्हा सांगतो बघा। निरगुडीचा पालानं, निंबाचा पालानं गंध खोबऱ्याच्या तेलामध्ये उकळून आणि ते तुम्ही काडीनं कोडावरती लावल्यानंतर तुमचे कोड पूर्णपणे 100% बरे होतील। असा हा जबरदस्त उपाय मी आपल्यासाठी जनहित जनकल्याणासाठी सांगितला आहे। याचा उपाय करून आपण निरोगी व्हा, तंदुरुस्त राहा, आनंदी राहा, सुखी राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।